कुपवाड औद्योगिक वसाहतीमधील अहिल्यानगर परिसरातील एका नामांकित फॅक्टरीला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीची माहिती मिळताच सांगली, मिरज, कुपवाड महापालिका आणि MIDCच्या अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवलं. जीवितहानीची स्थिती, सर्व कामगार सुरक्षित, मोठा अनर्थ टळला. आग लागली त्यावेळी कारखान्यात शिफ्ट सुरू होती, मात्र आग लागल्याचं समजता सुरक्षा यंत्रणेनं तत्परता दाखवून सर्व कामगारांना तातडीनं कारखाना बाहेर काढला. कोणतीही दुखापत नाही. सुदैवाने या भीषण दुर्घटनेत कोणत्याही कामगाराला गंभीर दुखापत झालेली नाही किंवा कोणतीही जीवितहानी झालेली नाही. नुकसानीचा प्राथमिक अंदाज कोट्यवधींचं नुकसान, यंत्रसामुग्री खाक. कारखान्यातील अत्यंत महागडी अत्याधुनिक यंत्रसामग्री या आगीत पूर्णपणे जळून खाक झाली. कच्चा व पक्का माल जळालाय. गोदामात साठवून ठेवलेला लाखो रुपयांचा कच्चा माल आणि विक्रीसाठी तयार असलेला पक्का माल आगीच्या भक्षस्थानी पडला. इमारतीचं नुकसान, आगीच्या प्रचंड उष्णतेमुळे फॅक्टरीचे मुख्य शेड आणि लोखंडी स्ट्रक्चर कोसळले. इमारतीचे मोठे नुकसान झाले. प्राथमिक अंदाजानुसार हे नुकसान कोट्यवधी रुपयांच्या घरात असण्याची शक्यता आहे. नागरिक आणि निवासी भागाची स्थिती, नागरिक सुरक्षित. आग लागलेला कारखाना औद्योगिक पट्ट्यात असल्यानं लगतच्या मुख्य निवासी वस्तीला किंवा स्थानिक नागरिकांच्या वैयक्तिक मालमत्तेला कोणतीही झळ बसलेली नाही. खबरदारीचा उपाय, सुरक्षेचा उपाय म्हणून प्रशासनानं परिसरातील वीज पुरवठा काही काळ खंडित केला होता आणि वाहतूक इतर मार्गाने वळवलेली होती. धुराची लोट परिसरात पसरल्यानं नागरिकांमध्ये काही काळ भीतीचं वातावरण होतं, मात्र आता परिस्थिती पूर्णपणे शांत आहे. आगीचं कारण आणि पंचनामा, शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय. कुपवाड MIDC, पोलीस आणि महसूल प्रशासनाकडून नुकसानीचा अचूक पंचनामा करण्याचं काम सुरू करण्यात आलंय. त्यानंतरच नुकसानीचा अधिकृत आकडा जाहीर करण्यात येईल.